नमस्कार. आज आपण शिकणार आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरणात आज आपण वचन शिकणार आहे. वचन म्हणजे काय? वचन कशाला म्हणतात? तर ज्या शब्दा नामावरून दर्शवलेली वस्तू अथवा प्राणी एक आहे की एकापेक्षा अधिक आहेत ते कळते, त्यास वचन असे म्हणतात. तर वचनाचे दोन प्रकार पडतात. एक आहे एकवचन. एकवचन यालाच इंग्रजीमध्ये सिंग्युलर असे म्हणतात आणि दुसरा आहे अनेक वचन. अनेक वचन याला इंग्रजीमध्ये प्लुरल असे म्हणतात. तर पहा, एक वचन म्हणजे काय? एक वचन यालाच इंग्रजीमध्ये सिंग्युलर असे म्हणतात. तर एक वचन म्हणजे एकाच वस्तू अथवा प्राण्यांचा बोध करणारा शब्द अथवा नाम म्हणजेच एक वचन. उदाहरणार्थ रस्ता, मुलगी, घोडा, नदी, घर, लिंबू इत्यादी. आणि अनेक वचन म्हणजे इंग्रजीमध्ये अनेक वचन याला प्लुरल असे म्हणतात. तर अनेक वचन म्हणजे अनेक अथवा एकापेक्षा अधिक वस्तू अथवा प्राण्यांचा बोध करणारा शब्द अथवा नाम म्हणजेच अनेक वचन होय. याची उदाहरणे आहेत रस्ते, एक रस्ता, अनेक रस्ते. एक मुलगी, अनेक मुली. एक घोडा, अनेक घोडे. एक नदी, अनेक नद्या. एक घर, अनेक घरे. एक लिंबू, अनेक लिंबे. अशी या प्रकारची उदाहरणे आहेत. तर अशाच प्रकारची आणखीन आपण काही वेगळी उदाहरणे पाहणार आहोत. तर इथे प्रश्न असा आहे, खालील शब्दांचे वचन बदला. एक ओवी, अनेक ओव्या. एक दिवा, अनेक दिवे. एक वात, अनेक वाती. एक ताट, अनेक ताटे. एक नोकरी, अनेक नोकऱ्या. एक कायदा, अनेक कायदे. एक अक्षर, अनेक अक्षरे. एक दोरी, अनेक दोऱ्या. एक रीत, अनेक रीती. एक पाखरू, अनेक पाखरे. तर एक बिजागरी याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अनेक बिजागरी याला काय म्हणतात? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.